गॅस कमी करा. तुला काय खाऊ बी होते की नाही येत का? गॅस जेवढं असलं तर नाही येत आपल्याला. स्पेशल डिश. तर इथे सकाळी उठल्यापासून व्लॉगला स्टार्ट केलं होतं आणि इथे मस्तपैकी नाश्ता वगैरे करून झाला. आणि आजचा नाश्ता स्पेशल होता कारण यांनी बनवलेलं होतं. ॲक्च्युली आम्हाला फोडणीचा भात खायचा होता, तर मी रात्री थोडं जास्तीच भात मांडलेला होता कारण उरतच नाही, तर मग कसं खायला मिळत नाही, त्याच्यामुळे जास्ती मांडून घेते आणि मग सकाळी त्याला फ्राय करून घेतलं. तर यांनी बनवलं कारण हे बोलले होते मी बनवते. तर मग त्याच्यानंतर ना इथे आता किचनची क्लिनिंग बाकी होती आणि 2 दिवस झाले होते मला हे सगळं ना साफ करायला वेळच नाही मिळत होता. तर मी विचार केला की आज छानपैकी डीप क्लिनिंग करूनच घेते. तर इथे मी गॅसला छान साबण लावून क्लीन करून घेतलं. त्यानंतर आता हे जे मायक्रोफायबर क्लोथ्स येतात ना, हे आहे माझ्याकडे. याच्याने खूप छान क्लिनिंग होते. तर त्याच्याने आता छान असं पूर्ण पुसून घेतलं आहे. ड्राय याच्याने पुसलं आधी आणि मग ओलं कापड करून पुसलं. मग आता त्याच्यानंतर हे जे गॅस ओटा आहे हे पण सगळं पूर्ण धूळ बसते याच्यावर, कारण इथे आता उन्हाळाच आहे. उन्हाळा तर सगळीकडेच आहे, पण इथे ना मोकळी जागा आहे त्यामुळे की काय तर माहिती नाही इतकी धूळ इतकी डस्ट येते की आपण झाडलं तरी किचनच्या ओट्यावर पूर्ण धूळच धूळ दिसते. मग इथे मी आता ते छान सगळं स्प्रे करून पुसून घेतलं आहे. आणि हे जे स्प्रे आहे ना, याच्याने कसं आपण जर क्लीन करत असलो ना, तर कॉक्रोच पण तेवढे दिसत नाही आणि खूप छान असं क्लीन पण होते. तर काय ना, ते फक्त स्प्रे करायचं आणि कापडाने पूर्ण पुसून घ्यावं लागते, तर छानपैकी क्लीन होऊन जाते. तर इथे आता तेच टाईल्स वगैरे सगळं क्लीन करून घेतलं आणि जे गॅसचे हे असतात स्टँड वगैरे ते सगळे आता इथे घासून घेते पटापट, कारण बाळ झोपलेलं आहे आणि यांची ऑफिसची तयारी चालू आहे. ऑफिसला जायचेच आहेत, त्याच्या आधीच मी म्हटलं हे सगळं क्लीन करून घेते. कारण जर आपले हात वगैरे गंदे असले तर मग बाळ जर उठलं तर हे बघायला राहतं, त्याच्यामुळे बाकी एवढं काय नाही, पण हे सकाळच्या टाईमला केलेलंच परवडते. तर इथे आता हे जे सिंक वगैरे आहे हे सगळं मी छानपैकी क्लीन करून घेणार आहे. हे तर डेलीच क्लीन करते 2 टाईम, पण आज थोडंसं याला छान बाकी सगळं पण क्लीन केलं होतं, तर ह्याला पण थोडं छानपैकी क्लीन करून घेतलं, नळ वगैरे. आणि मग त्याच्यानंतर जे कापड होतं ना ज्याच्याने मी सगळं पुसलं होतं, त्याला आता मी थोडा वेळ सर्फच्या पाण्यामध्ये भिजत टाकून ठेवणार आहे, म्हणजे ते एकदम नवीनसारखं क्लीन होऊन जाते. गरम पाण्यात भिजवून ठेवायचं. आणि यांचं काहीतरी मध्ये मध्ये चालू होतं, काहीतरी सांगत होते, हे मला आता आठवत नाही का, पण काहीतरी बोलायसाठीच आले होते. आणि इतकी गरमी होत होती, असं वाटत होतं की बापरे, काय किचनची कामं काय. त्यानंतर इथे खूप तहान लागली होती, तर म्हटलं पाणी पिऊन घेते. तर बघायला गेली तर बॉटल खालीच होती. मग आधी बॉटल भरून घेतलं. आणि काय झालं ना, मी तुम्हाला माहीतच असेल, मी ऑनलाईन जे माझे व्लॉग्स बघतात त्यांना माहीत असेल की मी ऑनलाईन भाज्या मागवते. पण इथे काय झालं होतं ना, मला भाज्या लागत नव्हत्या, पण नुसतं कोथिंबीर कसं मागवायचं, त्याच्यामुळे मग यांना सकाळी पाठवलं होतं मी आणि कोथिंबीर घेऊन आले. आणि मिरची लागत होती मला हिरवी, तर ते इथे आधी मी क्लीन करून घेते. माझी अंघोळ वगैरे व्हायची तर तुम्हाला दिसतच असेल. आणि इतकी गरमी होत होती बापरे. तर मग इथे आता मी आंबील बनवून घेतली आहे. गॅसवर आंबीलच बनत आहे. आणि त्यासोबत इथे आता हे कोथिंबीर आणि मिरची सगळी क्लीन करून ठेवून देते मी फ्रीजमध्ये. त्याच्यानंतर मग मी अंघोळीला जाईल. तर हेच आता इथे मी साफ करून ठेवून देते बऱ्यापैकी.
तर इथे कोथिंबीर छान एअरटाईट डब्यामध्ये तोडून ठेवून देते आणि मिरचीचे जे ढेट असतात ना ते पण इथे काढून ठेवते, म्हणजे आपल्या मिरच्या खूप दिवसपर्यंत फ्रेश आणि छान असतात. नाहीतर त्याच्यासोबत ठेवल्यानंतर त्या सडल्यासारख्या होऊन जातात. आणि मग इकडे मला आवाज आला तर ते तिकडे ठेवलं मी आधी आणि इकडे आली याला हलवायला, कारण हे वॉशरूममध्ये गेले होते. तर इथे बघू शकता सकाळच्याच वेळेत कूलरची गरज पडत आहे, कारण 24 तास कूलर लावावं लागतं, एवढं गरम होतं इथे. मला इतकी गरमी होते तेवढीच गरमी माझ्या बाळाला पण होते. तर इथे आता याला हलवते आणि या ब्लॉगला इथे सेंड करते. कसा वाटला तर नक्की सांगा.